आचारसंहिता संपली, तारीख ठरली। नमस्कार मित्रांनो, आज आहे दिनांक 22 नोव्हेंबर आणि लाडकी बहीण योजनेशी संबंधित एक मोठी आणि आनंदाची अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन आलो आहे। ज्या हफ्त्याची राज्यभरातील लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, तो डिसेंबर महिन्याचा 6वा हफ्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात वर्ग व्हायला सुरुवात होणार आहे। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना पैसे वाटपाला सुरुवात करण्यात येणार आहे। संपूर्ण अपडेट जाणून घेणार आहोत आजच्या ह्या व्हिडिओद्वारे। तत्पूर्वी एक नम्र विनंती तुम्हाला करतोय, जर तुम्ही आपल्या YouTube चॅनलवर नवे असाल तर ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून शासनाच्या विविध योजनांची इत्थंभूत माहिती वेळेवर तुम्हाला मिळत राहील। चला तर मग मित्रांनो, व्हिडिओला लगेच सुरुवात करूया। नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्रातील तमाम माता आणि भगिनींचं आपल्या YouTube चॅनलवर स्वागत आहे। आचारसंहिता संपताच राज्यभरातील लाडक्या बहिणींवर जणू पैशांचा पाऊसच पडणार आहे। अशा अनेक महिला आहेत ज्यांना आतापर्यंत लाडकी बहीण योजनेद्वारे पूर्ण पैसे मिळालेले नाहीयेत। काहींना 1-2 हफ्ते आतापर्यंत मिळालेत आणि अशा देखील असंख्य महिला आहेत ज्यांना अजूनही 1ही रुपयाचा लाभ लाडकी बहीण योजनेद्वारे झालेला नाहीये। अनेक महिलांना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ आचारसंहिता लागू असल्यामुळे मिळालेला नाहीये, तर अशा सर्व महिलांना त्यांचे उर्वरित पैसे मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे। तसेच पुढील हफ्ते देखील मिळायला सुरुवात होणार आहे। लाडक्या बहिणींसाठी एक मोठी गुड न्यूज म्हणजे केवळ डिसेंबर महिन्याचाच नव्हे, तर सोबतच जानेवारी महिन्याचा देखील हफ्ता लाडक्या बहिणींना एकत्रच मिळणार आहे। लाडकी बहीण योजनेचा हफ्ता 1,500 वरून 2,100 रुपये करण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे आणि जर महायुती सरकार पुन्हा सत्तेत आलं तर लगेचच 2,100 अधिक 2,100 असे एकूण 4,200 रुपये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलेच्या खात्यात जमा होणार आहेत। मात्र जर महाविकास आघाडी सत्तेत आली तर एक मोठा बदल या योजनेत होऊ शकतो। योजना तर सुरूच राहणार, मात्र सर्वात मोठा बदल होणार तो योजनेच्या नावात। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महालक्ष्मी योजना नावाने ओळखली जाणार। तसेच दरमहा 3,000 रुपयांचा हफ्ता महिलांना मिळणार आहे। मात्र सोबतच नव्या अटी देखील योजनेला लागू केल्या जातील आणि लाभार्थी यादीतून काही महिलांचे नाव वगळले जाईल ज्यांनी चुकीची माहिती फॉर्म भरताना दिली होती। आता मित्रांनो, आपण त्या तारखेबाबत जाणून घेऊया ज्या तारखेला डिसेंबर आणि जानेवारी या 2 महिन्यांचे पैसे तुमच्या खात्यात वर्ग होतील। तर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, आचारसंहिता संपुष्टात येताच सर्वप्रथम अशा महिलांना पैसे देण्यात येणार आहे ज्यांना मागील हफ्ते द्यायचे बाकी आहेत। जे पैसे महिलांच्या बँक खात्यात आतापर्यंत वर्ग होऊन जायला हवे होते, जे पैसे मिळालेले नाहीत, आचारसंहितेमुळे ट्रान्सफर करायचे राहून गेलेत, अशा महिलांना सर्वप्रथम पैसे खात्यात वर्ग केले जाणार आहेत आणि मग त्यानंतर डिसेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुढील 2 महिन्यांचे हफ्ते एकत्रितरित्या दिले जाणार आहेत। तेव्हा 7 डिसेंबर पर्यंत तुमच्या खात्यात 4200 रुपये जमा केले जाणार आहेत। आशा करतो की तुमचं सगळं कन्फ्युजन ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दूर झालं असणार। तेव्हा ह्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओसह। जय हिंद, जय महाराष्ट्र।